वर पाहतो एक यंग युवा टॅलेंट कुरुंजे गावातून बिलॉंग करणारा खेळाडू एस निलेश दापसी पंचांचं ग्रीन सिग्नल आमच्यापर्यंत पोहोचवतात. नॉन स्ट्रायकर एंडवर पंच रुपये जाधव पहिला चेंडू घेऊन येतोय. गोलंदाज दिवेश ढोंगरे ब्रँड अप कुरुंजे राईट हँडवरून सुरुवात केली जाते. एक गोलंदाजाचा क्लास कसा असावा हे तुम्हाला पाहायला मिळेल. अतिशय वेगवान इथे पहा वेग धारण करणारा कारण की जवळजवळ आपण 22 यार्डची खेळपट्टी आहे. त्या 22 यार्डच्या खेळपट्टीला पूर्णतः या दिवेश ढोंगरेनं ओळखलाय आणि बॅटरच्या गळ्यातला ताबीत म्हणून बनून राहिला आहे. आणि जरूर आपण पाहू शकाल मैदानाच्या आतमध्ये आपण जे आलेले प्रेक्षक राजांच्या गळ्यातला ताबीत दिवेश ढोंगरे कधी गोलंदाजी मार्ग करेल असं मात्र पाहायला मिळत आहे. जरूर आपण पाहू शकाल हा चेंडू व्हाईट बॉल वे फ्रॉम द बॉडी जरूर शरीरापासून थोडासा दूर ठेवण्याचा प्रयत्न होता आणि हा चेंडू आपण पाहिला व्हाईट बॉल आला आहे. नक्कीच आपण पाहू शकाल दिपेश दुगटे मॅन ऑफ द मॅचचा हकदार ठरलाय आणि राहुलजी पाटील साहेब आले मुख्य मंचावर व्यासपीठावर उपस्थित. त्यांच्या माध्यमातून आपण पाहू शकाल मॅन ऑफ द मॅचची सन्मानाची ट्रॉफी आणि जरूर आपण पाहू शकाल की नितीन शेलार नक्कीच साई सावली कंस्ट्रक्शन चे प्रोप्रायटर यांच्या माध्यमातून ह्या आलेल्या मॅन ऑफ द मॅचच्या ट्रॉफ्या तर मग टिपली जातात. धन्यवाद विश नेटवर्क. इथे पाहू शकाल पहिला चेंडू डॉट व्हाईट बॉल त्यानंतर लेग बाय चौकार धावसंख्या 5. मिस टायमिंग स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळाला आणि मिस टायमिंग स्ट्रोक आल्यानंतर पाहू शका दोन खेळाडू प्रताप शेलार. प्रताप शेलार कडे ती क्वालिटी आहे. प्रताप शेलार चेंडूला स्टॉप करेल. जरूर प्रताप शेलारला आपण पाहतोय की सर्वाधिक धावपट्टू आणि हा चेंडू आपण पाहिला तर या बॉलवर 2 धावा परिपूर्ण केल्या. 2 धावेच्या बढतीनं संघाची टोटल 7 या आकड्यावर जाऊन पोहोचले. आतापर्यंत चेंडू फेकून झालेत 3. जितेंद्र पवार जरूर आपण मनोज अरज यांच्याशी संपर्क साधायचा आहे स्टेजवर. हॅलो चेक. भावेश मैदानाच्या आतमध्ये जरूर बॅटर. ऑन साइडला काय फटका सजवला गेलाय. गुड कॅच अजित पाटील. मॅग्निफिसंट झेल फलंदाज गॉन. माध्यमातून या ट्रॉफ्याज आपण पाहू शकाल. आदरणीय सन्माननीय अभिषेक जाधव युवा सेना प्रमुख पालघर जिल्हा प्रमुख पालघर सेना यांचं मात्र इथं आगमन होताना पाहायला मिळते. वेलकम सुस्वागतम सहर्ष स्वागत आहे आपलं. आदरणीय सन्माननीय अभिषेकजी जाधव यांचं मात्र इथं आगमन होताना पाहायला मिळतंय. वेलकम सुस्वागतम. वेलकम वेलकम सुस्वागतम. रुपेश जाधव त्यांच्या जोडीला आपण पाहू शकाल. वेलकम आपलं सुद्धा हार्दिक स्वागत.
आतापर्यंत चेंडू फेकून झाले 5 आणि 5 बॉलच्या समाप्ती अखेरीस 2 चेंडू 2 फलंदाज बाद विकेट हॅट्रिक. ओ माय गॉड, काय माइंडसेट करून आला होता फलंदाज आयुष. कारण की आयुषला माहिती होतं दिवेश डोंगरे सारखा वेगवान गोलंदाज आहे आणि त्याला सामोरे जावं लागेल. त्याकरिता एक सेन्सिबल क्रिकेट कसं असावा या आयुष्यामधून आपल्याला पाहायला मिळालं. डॉट बॉल षटक क्रमांक पहिला संपला आणि पहिल्या षटकाच्या समाप्ती अखेरीस 2 गडी बाद 7. ओव्हर टू मनोज राज. नक्कीच आपण ज्या ट्रॉफ्याज पाहू शकाल ज्या दिल्या गेल्यात एक दानशूर व्यक्तिमत्व आदरणीय सन्माननीय अभिषेक जाधव जिल्हा प्रमुख युवा सेना शिवतेज ग्रुपचे अध्यक्ष अप्रतिम व्यक्तिमत्व या मंचाला भेट देताना पाहायला मिळत आहेत. मी या कार्यक्रमाचे अध्यक्ष जितेंद्रजी पवार आपणास विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते त्यांचा उचित सन्मान आपण करावायचा आहे. आदरणीय सन्माननीय अभिषेकजी जाधव यांचा उचित सन्मान होताना पाहायला मिळतोय. कॅमेरामॅन्स यस रेडी आहेत तिकडे. अभिषेक जाधव यांचा उचित सन्मान होताना पाहायला मिळतो. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. अप्रतिम व्यक्तिमत्व रुपेशजी जाधव सुद्धा या कार्यक्रमाकरिता उपस्थित झाले गेलेत. आपला सुद्धा इथं उचित सन्मान होईल. मी कांचन डुकटे आपणास विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते रुपेश जाधव यांचा उचित सन्मान आपण करावायचा आहे. रुपेश जाधव यांचा उचित सन्मान आपल्याला होताना पाहायला मिळतोय. जाधव साहेब यस ओर टू सूरज. तदनंतर मात्र पाहू शकाल आदरणीय सन्माननीय राहुलजी पाटील सर देवघर यांच्या माध्यमातून बेस्ट फिल्डरची ट्रॉफी जी आपल्याला पाहायला मिळाली होती जी त्यांना दिली गेली आहे. आशिष सातवी आपणास विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते राहुलजी पाटील सरांचा आपण उचित सन्मान करायचा आहे. मग ते कबड्डी असो किंवा क्रिकेट असो अटोनाट फ्रेम ज्यांच्या माध्यमातून पाहायला मिळतंय त्यांचा उचित सन्मान होताना पाहायला मिळतोय. अप्रतिम व्यक्तिमत्व आदरणीय सन्माननीय राहुलजी पाटील सर आपल्याला पाहायला मिळतात. सन्माननीय समीर विजय वेखंडे सर यांचा सुद्धा इथं उचित सन्मान केला जाईल आणि हा करण्याकरिता मी रोशन पवार आपणास विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते समीर सरांचा आपण उचित सन्मान करायचा आहे. सहकार्य काय असतं ते समीर सरांकडनं शिकावं. कुठली स्पर्धा असू द्या तिथपर्यंत पोहोचले जात आहेत आणि नेहमीच मदतीला हात देणारं व्यक्तिमत्व समीर सरांचा इथं उचित सन्मान होताना पाहायला मिळतोय. आदरणीय सन्माननीय सुभाषजी फष्टे साहेब सुद्धा या कार्यक्रमाकरिता उपस्थित झाले गेलेत. त्यांचा सुद्धा इथं उचित सन्मान होईल. मी कांचन डुकटे सर आपणास विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण सुभाषजी फष्टे साहेबांचा इथं उचित सन्मान करावायचा आहे. खूप धन्यवाद. आपलं रबाडा तुझ्यासाठी अनाउन्समेंट आहे की अर्धशतक जर लगावलंस या मॅच मध्ये तर अभिषेकजी जाधव साहेब यांच्या माध्यमातून 3,333 रुपये कॅश प्राइज दिली जाईल. रबाडा तुझ्यासाठी अनाउन्समेंट आहे. यस सूरज. जरूर आपण पाहू शकाल व्हाईट बॉल आलाय. व्हाईट बॉलच्या स्वरूपात म्हणजेच जयेश जुकटे गोलंदाजी मार करणाऱ्यांनी खूप साऱ्या चुक्या जरूर जयेशच्या माध्यमातून पाहायला मिळाल्या. नो षटकार व्हाईट बॉल चौकार व्हाईट बॉल असे सांगता झाले. ऑन साईडला फटका सजवला गेला आहे. आयुषच्या माध्यमातून काय फटका. ॲब्सोल्युटली सुपर बॅटिंग. संघाची टोटल आपण पाहू शकाल जाऊन पोहोचले गेले आतापर्यंत
22 रन्स 22 धावा. डबल कव्हर पाहायला मिळतात. जरूर आपण पाहू शकाल अभिषेक दादा यांच्या माध्यमातून चमचमणाऱ्या लखलखणाऱ्या 4 ट्रॉफ्या ज्यांच्या माध्यमातून आल्यात. आणि रोहित शेलार जर का हाफ सेंचुरी आली तर 3,333 रुपये कॅश प्राइज. वा काय चेंडू मात्र हाताला गेला आहे. अप्रतिम डिलिव्हरी. कारण की इथे आपण पाहू शकाल मैदानाच्या आतमध्ये जयेश दुकटे, कारण की पार्थ शेलारचे बिग झोन ज्याला माहीत असावेत, काही गोलंदाजी केले. वाईट यॉर्करच्या स्वरूपात चेंडू पाहू शकाल ज्यांना हाताला गेला आहे. डॉट बॉल आलाय. 5 चेंडूच्या समाप्तीकडे संघाची टोटल 22 या आकड्यावर जाऊन पोहोचले. शेवटचा चेंडू आपल्याला पाहायला मिळेल. जयेश इथे पाहू शकाल जोरदार अपील केलाय. जोरदार अपील आल्यानंतर पाहू शकाल संघाची टोटल स्टॉप झाली गेले. डॉट बॉल आलाय. शेवटचा बॉल सुद्धा इथे आपण षटक क्रमांक पाहिलं. संपले गेले 2 मॅन्डेटरी पॉवर प्लेच्या 2 षटकाच्या समाप्ती अखेरीस जर्मन फायटर संघाने काही गोलंदाजी केली. पहिले षटक जरूर आपल्याला पाहायला मिळेल. दिवेश डोंगरे 2 गडी बाद 7 धावा खर्च केल्या गेल्या. त्यानंतर आपण दिपेश जुकटेला पाहिलं. विकेट आली नाहीये परंतु 15 धावा खर्च केल्या. त्यामधील 1 चेंडू नो आला, 2 वाईट आल्या. आणि त्यानंतर जरूर आपण पाहू शकाल पुन्हा दिवेश डोंगरे गोलंदाजी मार्कवर पाहायला मिळतोय. एक वेगवान. जरूर आतापर्यंत आपण 168 प्रति घंटे रफ्तार उमरान मलिक या गोलंदाजाला पाहत होतो. आणि जरूर लसित मलिंगा गॉपीबुक म्हणजेच खूप वेगवान आतापर्यंत गोलंदाजी ही पाहिली होती. टेनिस बॉल क्रिकेटच्या स्पर्धेमध्ये आपण पाहिलं तर बसरोली गावामध्ये चालू असलेली स्पर्धा. कुरुंजे गावातून बिलॉंग करणारा खेळाडू दिवेश डोंगरे काही गोलंदाजी करतोय. यंग क्युबा टॅलेंट कुलमित चॅम्पियन प्रीमियर लीग मध्ये कुरुंजे गावातून बिलॉंग करणारा खेळाडू. अतिशय वेगवान कुरुंजे एक्सप्रेस म्हणून ज्याला ओळख दिली गेली आहे. वेगवान ही खरी त्याची दिवेश डोंगरेची ओळख आहे. सातत्याने अचूक टप्पा नियंत्रण, कारण की वेग आल्यानंतर अचूक टप्प्यावर नियंत्रण ठेवून सुद्धा गोलंदाजी करणं हे दिवेश डोंगरेला आपण पाहतोय. ॲब्सोल्युटली सुपर बॉलिंग, मॅग्निफिसंट डिलिव्हरी. डॉट बॉल. आयुष आणि पार्थ शेलार हे 2 बॅटर मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात. नेक्स्ट बॉल. काय फटका सजवला गेलाय. न्यूलिक स्ट्रॉक ज्यामुळे चेंडू जर का पाहू शकत थर्ड रिजन आयुषच्या बॅट मधून फटका पाहायला मिळाला. ग्रेट शॉट, गेट टायमिंग. चेंडू सरळ बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार. गुड शॉट. दोन बॉलचा खेळ संपला गेला आहे. आयुष्य माध्यमातून काही फटका सजवला गेला आहे. या ठिकाणी उन्नत सरका खेळाडू आहे. त्याच्या डोक्याचं वर्ण थोडे सर्कलच्या बाहेर. हॅलो चेक. 2509 डिझायर गाडी ही बॅकस्टेजला आहे. जी कोणाची असेल ना ती बाजूला करा आणि पार्किंग व्यवस्थितरित्या लावा, की अगोदर पार्क केलेल्या गाडीला ना निघण्याची व्यवस्था झाली पाहिजे. यस 2509 गाडी क्रमांक 2509 स्विफ्ट डिझायर. गाडी थोडी बाजूला करा प्लीज. वेलकम बॅक. 2 चेंडू आणि 2 चौकार पाहायला मिळाले. पहिला बॉल डॉट आलाय दिवेश डोंगरेचा. त्यानंतर काय घन्नाघाटी प्रहार पाहायला मिळतात. गुड शॉट बाय आयुष. काय बॅटिंग केली गेली जाते. ऑन साइडला फटका. खडे खडे 1 बाउन्स. आणखीन 1 चेंडू आणि चौकार पाहायला मिळतोय. इथे जर आपण पाहू शकाल 4 बॉल आणि इथे पाहू शकाल 4 बॉल मध्ये 3 चौकार ठोकण्याचा विक्रम आपल्या नावावर केला आहे.
त्यानंतर 3 बॉल 3 चौकार. थोडासा महागडा मात्र ठरला जातोय. ऑन साइड त्या गल्लीच्या रिजन मध्ये काय फटका सजवला गेला. आउटफील्ड फास्ट आहे, चेंडू थांबणार नाहीये. 2 खेळाडूंना चकमा देऊन आणखीन चेंडू फरार होतोय. चौकारेकरिता 4 क्लास गोलंदाजांना मात्र जरूर पहिला बॉल डॉट आल्यानंतर बॅक टू बॅक आपण पाहिलंय 4 बॉल 4 चौकार. आपण पवारला सुद्धा पाहिलं गेलं होतं. 4 बॉल 4 चौकार ठोकण्याचा विक्रम ज्याच्या नावावर होता. त्यानंतर जयेश दुकटेच्या नावावर सुद्धा आपण पाहिलं. तर 4 बॉल 4 चौकार. 5 बॉलचा खेळ संपलाय. धावसंख्या 38 या आकड्यावर जाऊन पोहोचले. थोडासा स्लो डिलिव्हरी मात्र चेंडू हाताला गेलाय आणि स्लो डिलिव्हरी चेंडू आल्यानंतर पार्थ शेलार दर्शवतोय. काही कॉल केलाय थांबा म्हणून दर्शवला गेला पार्थ शेलारनं. या बॉलवर आणखीन एक सिंगल आली. एक सिंगलच्या माध्यमातून संघाची टोटल 39. षटक क्रमांक संपलं गेलं. 3 आणि 3 षटकाच्या समाप्ती 41. धावफलकावर धाबा आहेत 39. आणि यानंतर जरूर आम्ही मायक्रोफोनवर आमंत्रित करतोय प्रमोद शेडगे सर. खेळाडूंचं, पाहुण्यांचं आणि विश नेटवर्कच्या माध्यमातून जे दर्शक लाईव्ह वॉच करतायत त्यांचं सुद्धा हार्दिक हार्दिक स्वागत. विद्यमान सामन्याचा जर विचार केला गेला तर एका बाजूनं जय हनुमान फायटर्स तर दुसऱ्या बाजूनं आपण पाहू शकाल श्रवण 11 अनबिटल टीम होती. पण या अगोदरच्या मॅचमध्ये त्याला मात्र बीट केलं होतं ते श्री सिद्धिविनायक वॉरिस संघानं. धावांचा जर लेखाजोखा पाहिला तर धावसंख्या आपण पाहू शकाल जवळजवळ लागली जाते 41 या आकड्यावर. गोलंदाज जयेश दुकटे आज करामत करावी लागेल. या वेळेस फटका चांगला आहे. लॉंग ऑफच्या रिजनमध्ये क्षेत्ररक्षक तिकडे तैनात आहे. एक धाव येईल, एकीपेक्षा जास्त मिळणार नाहीये आणि समाधान सुद्धा व्यक्त करावं लागेल. 1च्या मदतीने धावसंख्या आली आहे ती जवळजवळ 42 या आकड्यावर. षटक क्रमांक आपण पाहू शकाल 4थं प्रगतीपथावर आहे आणि धावा झाल्यात 42. घाई करा, स्पीडअप करा गेम प्लीज. कारण शेड्यूलच्या ज्या 9 मॅच आहेत त्या आणि राहिलेली पहिल्या दिवशी पेंडिंग राहिले 10 मॅच आपल्याला कव्हर करायच्या आहेत. तर उद्याचा दिवस गोड जाईल. एक मॅच राहिली ना तर डोकेदुखी ठरेल. रबाडा आला स्ट्राईकवर. जशी विकेट खूप महत्वाची आहे आणि सहजासहजी विकेट देणार नाहीये. सेन्सिबल क्रिकेट. या वेळेस मात्र बघा शॉर्ट चेंडू पुलचा फटका दर्जेदार दर्जेदार आलाय. A1 षटकार 6. जुने खिच्यामध्ये ठेवून द्या. आता चेंडूसाठी येण्याकरिता वेट करू नका. काय फटका घेतलाय. रबाडाला सांगितलं ना झोपेत उठून तुला कोणता चेंडू खेळायचा. शॉर्ट चेंडू ओरपी चेंडू येड जवा फटका. लगी तो आबाद नाही तो बर्बाद. आमच्या भाषेमध्ये ना रबाडाला येड जवा फटका सांगतात. तो खेळण्याचा प्रयत्न केलाय. डॉट चेंडू निर्धाव चेंडू बघा सरळ बॅटनं फटका येत होता. तदनंतर मात्र कुठंतरी अतिरिक्त करण्याचा प्रयत्न केला. बसतायत हे फटके रबाडच्या बॅटमधनं बसतायत. जेव्हा जेव्हा टच असतो तेव्हा तेव्हा बसतायत. सेन्सिबल क्रिकेट. चांगला ड्राईव्हचा फटका पाहू शकाल. लॉंग ऑफच्या रिजनमध्ये प्रताप शेलार तिकडे आहे. प्रताप शेलार आहे म्हणजे दुसरीचा प्रयत्न करू नका. थोडं जड जाईल. तर चांगलं क्षेत्ररक्षण त्या क्षेत्रामध्ये त्यानं केलंय. या 1च्या मदतीने धावसंख्या धावपळकावर पाहायला मिळते ती जवळजवळ येताना पाहायला मिळते 49 या आकड्यावर. षटक क्रमांक प्रगतीपथावर आहे ते 4थं. 5 चेंडूंचा खेळ झाला आणि 49 धावा स्कोअर कार्डवर लावल्यात. आणि या धावा आपण पाहतोय त्या श्रवण 11 या संघाच्या. गेम प्लॅन तयार केले जातात. जर विचार केला गेला तर आयुषचा काय फलंदाजी केली आहे दर्जेदार. मागच्या मॅच मध्ये मॅचला जवळ आणून दिलं होतं. स्लोअर चेंडू ब्लॉक मध्ये टाकला. आपल्या फॉलो थ्रू मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण केलं जयेशनं. षटक क्रमांक कंप्लीट झालंय. 4
4 षटकांचा खेळ झाला आणि 4 षटकांच्या अखेरीस धावसंख्या लागली आहे ती 49 या आकड्यावर. येणारे 12 चेंडू आहेत आणि 12 चेंडूमध्ये रबाडासारखा मातब्बर फलंदाज अजून आहे. आणि मी का म्हणतोय की जय हनुमान संघाकडे आणि DK11 संघाकडे एक गोलंदाज शॉट आहे, प्रॉपर गोलंदाजी नाही आहे. त्यामुळे एखादा असं षटक येईल ना की त्यावर सोड पाडली जाईल आणि त्याकरिता रबाडा तिकडे सज्ज आहे. पंचांना विचारून पाणी मैदानाच्या आतमध्ये घेऊन जा. जे काय असेल ना पंचांना विचारून करायचं. एक छोटीशी विश्रांती घेऊया. कुठेही जाऊ नका, पाहत राहा, ऐकत जोडला गेलाय. तर खऱ्या अर्थानं या मैदानाचा केंद्रबिंदू कोण असेल ना, तर तो माझा प्रेक्षक राजा, लाडका शिस्तप्रिय प्रेक्षक. आणि हळूहळू मात्र जोडला जाईल. कामाचे दिवस आहेत, तदनंतर मात्र त्यामधून वेळ काढून इथपर्यंत पोहोचलात. मनाच्या अंतकरणापासून ना आपलं खूप खूप धन्यवाद आहात. तर तुम्ही आहेत ना म्हणून मॅचला रंगत आहे. उद्या सुद्धा यापेक्षा दुपटीनं आपण हजर राहा, कारण उद्या ग्रँड फिनाले शेवटचा दिवस आहे, फायनलचा डे. गोलंदाजी ट्रॅकवर हलकासा बदल केलाय आणि अजित मामा स्वतः संघाचा संघमालक मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळेल. त्याच्या विपक्षात फलंदाजी करेल रबाडा. हे बॅटल खूप चांगलं आहे. पाहू शकाल या षटकामध्ये किती धावा येतील. शॉर्ट चेंडू, या वेळेस मात्र काय फटका, सुरेख फटका, षटकार 6. बॉल सांगितले तर वेगळं वाटतं. मग 2 चेंडू तरी खिचात ठेवून घ्या. आठवण आली किती चेंडूंना बघा. फाउंडर्स मेंबर चेंडू मैदानाच्या आतमध्ये पोचवा. बघा वादलं येण्यापूर्वी ना त्याचं नियोजन करायचं असतं. मला माहिती आहे रबाडा बॅटिंगला आहे, त्या रिझन मध्ये चेंडूला तो ट्रॅव्हल करणार, म्हणून मी अगोदरच सांगितलं होतं की 2 चेंडू तुमच्याकडे ठेवा. 6च्या मदतीने धावसंख्या किती आकड्यावर आली आहे ते जवळजवळ पोहोचते 55. 5-5. तिकडे रसिक मायबाप प्रेक्षक आहे ना, तो चेंडू इथपर्यंत पोहोचवा. कारण मसरोली गाव आहे, इथून एक पण गोष्ट चोरीस जाणार नाहीये. हे जितेंद्र पवारची नगरी आहे. या वेळेस चांगला कव्हर ड्राईव्हचा फटका पाहायला मिळतो. डीपर क्षेत्ररक्षक तिकडे साईश आहे. दुसरीचा प्रयत्न केला जाईल. विकेट गेलीत तरी चालेल, परंतु स्ट्राईकवर रबाडाला पाहिजे. 2 धावा कंप्लीट केल्यात आणि या दुहेरीच्या मदतीने धावसंख्या स्कोर कार्डवर पाहायला मिळते ती जवळजवळ 57 या आकड्यावर. रोहितच्या वैयक्तिक किती धावा झाल्या जर प्रश्न केला तर रबाडाच्या किती धावा झाल्यात तर उत्तर येईल 9 चेंडू आणि 22 धावांची खेळी ज्यानं सजवली आहे. अर्धशतकासाठी 3,333 रुपयाचा कॅश प्राइज लावलंय अभिषेकजी जाधव साहेबांना. यावेळेस स्लॉक मध्ये टाकण्याचा प्रयत्न केलाय आणि यावेळेस काय यष्ट्यांच्या समोर सापडलाय फलंदाज. बॅक टू द डग आउट. अजित मामाने ते करून दाखवलं की माझ्याकडे क्षमता आहे आणि विकेट गेली आहे ती रबाडाची. बॅक टू द डग आउट.
DK 11चा बाजार उठवलाय का आहे संधी? आहे. पुढच्या मॅचवर डिफेंड आहे त्यांचं. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकाल विश्वास शेलार सर मैदानाच्या आतमध्ये येताना पाहायला मिळत आहेत. धावसंख्या चांगली आहे. रबाडा गेल्यानंतर सुद्धा धावसंख्या चांगली आहे, कारण 57 धावा आहेत. इथनं अजून 9 चेंडूंचा खेळ बाकी आहे. जर कुठेतरी 20 धावा आल्या ना तर फायटिंग स्कोअर पाहायला मिळेल. विश्वास सर फलंदाजी ट्रॅकवर आपण पाहू शकाल. अजित मामा काय गोलंदाजी केली. रबाडा सारख्या मातब्बर खेळाडूला लेग विपोच्या साहाय्यानं बाद केलंय. यावेळेस शपलवून खेळण्याचा प्रयत्न हाऊस दॅट अपील केलाय. पंच दर्शवतायत की खराब फेकी ओव्हरथ्रोच्या स्वरूपात एक धाव अजून ऍड केली जाईल आणि या दुहेरीच्या माध्यमातून लेग बायच्या स्वरूपात 2 धावा येतील आणि दुहेरीच्या माध्यमातून धावसंख्या स्कोर कार्डवर येताना पाहायला मिळते 59 या आकड्यावर. येतो तुमच्याकडून का राहुल सरांकडून? समीर सर तुमच्याकडून का राहुल सरांकडून? विश्वास सर प्रति षटकाराकरिता राहुल सर आणि समीर सरांच्या माध्यमातून 100 रुपयाचा कॅश प्राइज आहे. त्यांना गॅरंटी आहे की लागणार नाही म्हणून लावलेत. एक धावेच्या मदतीने धावसंख्या धावपळकार लागली गेली आहे ती 60 या आकड्यावर. 4 रन धावून काढले तर 500 आहेत. 4 धावा धावून काढायच्या आहेत. याच्यानंतर 7 चेंडू इथनं अजून बॅलन्स पाहायला मिळतील. 60 धावा झाल्या स्कोर कार्डवर. आयुष ताकद तर वापरली. क्षेत्ररक्षक प्रताप पोचेल का? ओहो पोचलाय. बघा चेंडूला स्टॉप करण्याची किमया त्याच्याकडे आहे. त्याला माहिती आहे लॉंग डिस्टन्स होतं ते कव्हर केलं आणि तिथपर्यंत पोहोचलाय. षटक क्रमांक कंप्लीट झालाय. आता मात्र 5 आणि 5 षटकांचा खेळ म्हणजे 30 चेंडूंचा खेळ झालाय आणि 30 चेंडूच्या अखेरीस धावसंख्या आली आहे 61 या आकड्यावर. उर्वरित 6 चेंडूंचा खेळ इथनं बाकी आहे आणि आयुष सारखा धडाकेबाज फलंदाज अजून सुद्धा मैदानाच्या आतमध्ये आहे. काही करा, स्पीडअप करा गेम प्लीज. कारण ही 7वी मॅच आहे. यानंतर 3 मॅच अजून खेळायच्या आहेत आणि जवळजवळ 3:30 वाजले जात आहेत. सुशांत नवीन गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये येताना पाहायला मिळेल. सुशांत आणि त्याच्या विपक्षात फलंदाजी करताना पाहू शकाल हा हिटर नेहमी सातत्यानं मिडल ऑर्डरला येऊन मोठे मोठे फटके ज्याने दाखवले गेलेत आणि जर कुठेतरी श्रवण 11ला इथपर्यंत पोहोचवण्याचं कार्य केलंय त्यामध्ये आयुषचा मोलाचा वाटा आहे. सज्ज झालाय सुशांत. त्याला फेस करताना पाहायला मिळेल आपल्याला आयुष. दोन्ही युवा बॅटर्स, एक बॅटर्स आहे आणि गोलंदाज आपण पाहू शकाल. लोअर फुलटॉस पद्धतीचा चेंडू पाहिलं आणि आडला चेंडूला आणि भिरकावून दिला गेलंय. काऊ कॉर्नरच्या डोक्याच्या वरून षटकाराकरिता 6 वाट. हा रिटर आहे. मी अगोदर उल्लेख केलाय की जेव्हा जेव्हा मधल्या फळीमध्ये येऊन सामन्याचा चेहरा ज्यानं बदलवलाय तो आयुष. प्रयत्न केला होता आउटसाइड लेग स्टंप. पंचांचे संकेत येस. वाईटचा इशारा आला. एक धाव अतिरिक्त स्वरूपात येईल. म्हणजे मोदी साहेबांच्या भाषेमध्ये म्हणायचं झालं तर एक धावेची GST जी कपात झाली आणि 1च्या मदतीने धावसंख्या धावपळकावर पाहायला मिळते 68 या आकड्यावर. 68 रन्स. त्यावेळेस पुनश्च एकदा त्याच रिझनमध्ये गोलंदाजी होताना पाहायला मिळते. सातत्यानं शरीरावर टाकण्याचा प्रयत्न ही कुठेतरी पलवाट आहे गोलंदाज सुशांतची. कारण त्याला माहिती आहे त्याच्या रडारमध्ये द्यायचा नाहीये चेंडू. जर कुठेतरी रडारमध्ये आला ना की मग तो चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर जाईल आणि हे जाणलंय. 69 धावा स्कोर कार्डवर पाहायला मिळतात. अजून सुद्धा या षटकातील 5 चेंडूंचा खेळ बॅलन्स पाहायला मिळेल. फटका चांगला होता आणि डीपर क्षेत्ररक्षक तिकडे तैनात आहे. प्रताप शेलार आलाय, वेगानं धावलाय. थोडीशी फंबल झाली या. दुसरी धाव देऊन जाईल. कारण बाउंड्री लाईनच्या जवळ तुम्ही तैनात आहात. तिथनं एखादी चुकी तुम्ही कराल ना का मग दुसरी धाव आराम के साथ कंप्लीट होताना पाहायला मिळेल.
आणि या 2 धावेच्या मदतीने धावसंख्या आली आहे ती 71. अजून सुद्धा इथनं 4 चेंडूंचा खेळ बाकी आहे. नॉन स्ट्राईक एंडवरनं विश्वास सर सांगत असतील की गुड बॅटिंग, मला आली नाही तरी चालेल, गुड बॅटिंग. यावेळेस पुनश्च एकदा लेग स्टंपच्या बाहेरचा चेंडू, व्हाईट या षटकातील तिसरा व्हाईट चेंडू येताना पाहायला मिळतोय. प्रेशर आलाय सुशांतवर, यात मात्र शंका नाहीये. का आलाय? कारण समोर बॅटर्स आयुष आहे आणि आयुषनं तो दबदबा मैदानाच्या आतमध्ये निर्माण केलाय. त्याला माहिती आहे की जर कुठेतरी चेंडू स्लॉटमध्ये आला तर मग तो बाहेर जाईल. कमबॅक करावा लागेल. विकेट खूप महत्वाची आहे. सुशांत विकेट पाडावी लागेल. फुलटॉस चेंडू, यावेळेस फटका फसलाय की काय? तर नाही आहे, प्रॉपर टायमिंग झालाय आणि चेंडू निघून जाईल. षटकाराकरिता 6. महत्वाचा सामना आहे जयानुमान करिता. 78 धावा झाल्यात. यानंतर जयेशला इन ऍक्शन, प्रतापला खेळावं लागेल, चेतनला खेळावं लागेल. त्यावेळेस सॉफ्ट स्टंपच्या बाहेर, खूप बाहेरचा चेंडू. पंच आम्हाला दर्शवत आहेत की या षटकामध्ये आज चौथा वाईट चेंडू आलाय. म्हणजे प्रेशर काय असतो, दबाव काय असतो, तो पूर्णच्या पूर्ण घेतलाय गोलंदाजानं. त्यातनं निघावं लागेल. आयुषचा दबदबा निर्माण झालाय मैदानाच्या आतमध्ये. रिमांडवर घेतलंय गोलंदाजाला. यावेळेस फटका चांगला आहे. जयेश दुकटे तिथपर्यंत पोहोचला. व्हॉट अ कॅच, व्हॉट अ कॅच. आणि या वेळेस मात्र आयुषच्या खेळीला पूर्ण विराम दिला जयेशच्या झेलनं. विकेटचं पतन. एक नंबर तुझी कंबर. वेदांत दारोटे 17 चेंडूमध्ये 40 धावांची इनिंग. डगआउट मध्ये टाळ्या वाजवा श्रवण 11. शॉर्ट चेंडू, यावेळेस मात्र आल्या मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, गडी झेलबाद. कारण जयेश दुकटे चुकी करणार नाहीये. विकेटचं पतन. बघा आयुष बाद झाल्यानंतर मात्र विकेटची गलती लागली गेली आहे. अजून एक विकेटचं पतन. बॅक टू द डगआउट. आणि श्री सिद्धिविनायक संघाचा संघनायक, श्री सिद्धिविनायक वॉरियर्स संघाचा संघनायक आपण नाणेफेकीसाठी या. सानवी 11 आणि श्री सिद्धिविनायक वॉरियर्स. चांगला चेंडू, चांगला चेंडू, बिडी बिडी बिडी. आणि यावेळेस पंचांकडे दाद मागितली आहे. यस, कुंदनजी नाईक यांच्यामधून आयुष जे 2 षटकार ठोकले गेलेस ना, आणि जी इनिंग खेळलास त्यासाठी 200 रुपयाचं कॅश प्राइज आलंय. तुला गुगलला येतील. शास आपल्याला पालघर भूषण, तदनंतर मात्र सुप्रीमो आणि स्वर्गीय रतनबुवा पाटील ट्रॉफीमध्ये ज्यांचा आवाज आपण ऐकला होता, व्हॉइस ऑफ पालघर, मिस्टर प्रमोद शेडगे सर. एक छोटीशी धून येईल आणि तदनंतर मात्र प्रमोद सरांचा आवाज येईल.
ठाकरे ऑल इन वन कॅफे शॉप नंबर 2 आपण पाहू शकतायत खूप चांगली प्रगती करतायत आणि सोपान ठाकरे या ठिकाणी उपस्थित होत आहेत. वेलकम सोपानजी ठाकरे, आपलं सहर्ष स्वागत आहे. आणि डॅशिंग अँड डायनामिक पर्सनॅलिटी आणि जसं नाव मात्र यावेळेला अनाउन्समेंट केलं, सोपान ठाकरे यांनी मात्र खिशामध्ये हात टाकला आणि या स्पर्धेला माझ्याकडून एक दानशूर व्यक्तिमत्वपणा दाखवत असताना 1111 रुपयांचं आर्थिक सहाय्य मी डॅशिंग अँड डायनामिक पर्सनॅलिटी अभिषेक जाधव ओंदे आणि युवा सेना पालघर जिल्हा अध्यक्ष आहेत आणि त्यांच्या शुभ हस्ते आपण कॉइन स्पिन करणार आहोत. टॉस केला जातोय. ओंदे गावातील एक अनमोल रत्न म्हणून ज्यांची ओळख पाहायला मिळते ओंदे प्रीमियर लीगमध्ये, त्यांनी सुद्धा आम्हाला समालोचनाची संधी प्राप्त करून दिली होती. त्यांचं मनपूर्वक धन्यवाद आहे. आणि सनवी 11 टीमने टॉस जिंकलेला आहे, तर धन्यवाद अभिषेकजी जाधव, आपलं सहर्ष स्वागत आणि थँक्स फुली. जाऊया मॅचच्या दिशेने, ज्या ठिकाणी सामन्याला सुरुवात होईल. वैभव शेलार, आपण जितेंद्र पवार यांच्याशी संपर्क साधा आणि लगेच त्यांनी इशारा केला की क्षेत्ररक्षण आम्ही स्वीकारणार आहोत. या दिनेश सोगले यांना मी विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते या आपण सोपनजी ठाकरे ऑल इन वन कॅफे चे मालक आहेत आणि त्यांचं यथोचित स्वागत सन्मान करण्याकरिता मी दिनेश जी सोगले यांना विनंती करेन. कार्यकारी मंडळाचे उपाध्यक्ष आहेत आणि त्यांच्या शुभ हस्ते आपण करूया सन्मान. एखाद्या बाजारात किंवा मॉलमध्ये विकत मिळत नाही, तो कमवावा लागतो आणि हेच मात्र मान सन्मान त्यांना सोपनजी ठाकरे यांना देण्यात आलंय. आज राहुल सर आणि समीर सर अगदी निवांत या मॅचचा आनंद घेत असताना आमच्या व्यासपीठावरून क्रिकेटवरचं नितांत प्रेम हे आपल्याला सातत्याने पाहायला मिळतं. अभिषेक जाधव यांच्याकडून आपण पाहतायत जयेश धुकटे यांनी जर अर्धशतक झळकावलं तर 1111 रुपयांचं आर्थिक या वेळेला ज्या पद्धतीने त्यांनी खूप सहाय्य केलंय, परंतु इथे बक्षीस स्वरूपात 1111 रुपये मिळतील. पहिलाच बॉल पार्थ शेलार, पहिलाच बॉल ऑन साईडला खूप चांगला एक्झिक्यूट केलंय. वेदांत पुढे सरसावेल, फार वेगाने फेकी केली. पार्थचं सुद्धा यावेळेला प्रेझेन्स ऑफ माइंड चांगलं पाहायला मिळालं. आणि रोहित पार्थ म्हणून जे ओळखले जातात, विकेट हॅट्रिकला 1111 रुपयाचं सुद्धा पारितोषिक लागले गेले. जर विकेट हॅट्रिक साध्य केली तर आतापर्यंत एकमेव असा गोलंदाज आहे जितेंद्र पवार ज्यांनी आज तिसऱ्या दिवसामध्ये विकेट हॅट्रिक साध्य करण्याचा मान मिळवला. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न, इथे विकेट मिळेल. यस, डेफिनेटली आयुष कोणती चुकी करणार नाहीये. ग्रेट कॅच, फलंदाज बाद, बॅक टू द डग आउट, गॉन, फर्स्ट विकेट डाऊन. थोडेसे रेस्ट करतायत मयूर आणि सूरज, ते निवांत. पहिलाच निलेश दापशे हे सुद्धा मॅचचा आनंद घेत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. एक चांगले गोलंदाज. संघाची धावसंख्या 2 बॉलच्या समाप्तीनंतर 1 या धावसंख्येवर. निसर्गाच्या कुशीत आणि निसर्गाच्या सानिध्यात वसलेलं हे जंगलाच्या मिठीतलं गाव मैदान हे आपल्याला पाहायला मिळतं. कुणबी चॅम्पियन प्रीमियर लीग कोमलताई, सुमितभाई यांचा मनपूर्वक धन्यवाद. अजितजी पाटील यांच्या विशेष सहकार्याने त्यांचं सुद्धा मनपूर्वक धन्यवाद. सर्व संघ मालकांचा धन्यवाद. ऑन साईडला एक्झिक्यूट केलंय, खूप चांगला फटका आहे आणि सरळ चेंडूला पाठवलंय. बाउंड्री लाईनचा वेध घेणारा हा खणखणीत KCPL चौकार. गुड शॉट. चांगला फटका होता भूषणचा. चांगला बॉल होता, स्क्वेअर ऑफ द विकेट खेळला गेलाय. काय फटका आहे, नेत्रदीपक सौंदर्यपूर्ण फटका पाहायला मिळतोय.
क्रिकेटिंग शॉट याला म्हटलं जातं. लगातार हा दुसरा चौकार पाहायला मिळतोय. KCPL चौकार. गुड बॅटिंग, गुड शॉट, सुपर. भूषणच्या बॅटमधून हा लगातार दुसरा चौकार आणि संघाची धावसंख्या 9 या धावसंख्येवर जाऊन पोहोचले गेले. 4 बॉलचा खेळ झालाय. पार्थ शेलारच्या अगेन्स्ट खेळणं फार कठीण असतं, परंतु जिद्द असेल, चिकाटी असेल, कसब असेल, कला असेल, कौशल्य असेल, या गोष्टी जर तुमच्या अंगी असतील तर डेफिनेटली कोणताही गोलंदाज तुमच्या समोर आला तर तुम्ही भय न बाळगताना मला चांगली बॅटिंग करायची आहे, नेव्हर गिव्ह अप, मी कधी हार मानणार नाही, हे दर्शवत असताना पाहायला मिळतोय. इथून हुक करण्याचा प्रयत्न केलाय, फिल्डर येत आहेत, कॅच कॅरी करण्याचा हा सुंदर मोका होता, परंतु इथून कॅच कॅरी करू शकले नाहीत. भूषणला जीवनदान मिळालंय. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 10 या धावसंख्येवर दुहेरी आकड्यामध्ये जाऊन पोहोचले गेले. खूप चांगलं आयोजन, नियोजन आणि नेत्रदीपक सिस्टमॅटिक मॅनेजमेंट. कालच्या दिवसामध्ये 8:40 ला पहिला बॉल डिलिव्हर्ड झाला. आजच्या दिवसामध्ये 8:38 पहिला बॉल डिलिव्हर्ड होत असताना पाहायला मिळतो. यावरून टायमिंग मॅनेजमेंट जे आहे ते अफलातून पाहायला मिळतं. टाइम अँड टाईड, वेट फॉर नन. वेळ आणि भरती ही कधीच कोणासाठी थांबत नाही. ऑन साईडला खेळलाय, कोणी फिल्डर नाही आहेत. पॉवर प्लेचा पुरेपूर फायदा उचलत असताना चेंडू निघून जाईल. या वेळेला आमच्या कॅमेरामॅन मंजित कुडू यांच्या स्वागतासाठी, सन्मानासाठी डेफिनेटली अप्रतिम चौकार. चांगली फटकेबाजी जयेश दुकटेने काल जी बॅटिंग केली, 85 धावा तब्बल पाहायला मिळाल्या होत्या आणि आता या महत्त्वपूर्ण लढतीमध्ये सुद्धा त्याच पद्धतीने लयबद्ध झालाय. परफेक्ट चेंडूला गॅपमध्ये खेळताना पाहायला मिळतो. फक्त चेंडूला दिशा देतो, वेगेचा फायदा उचलतो. चेंज ऑफ पेस जरूर यावेळेला पाहायला मिळाला. फिल्डर मात्र त्या ठिकाणी पुढे सरसावतायत, परंतु डायरेक्ट हिट जरूर झाला. पोहोचलेत त्या ठिकाणी. बॅट स्लाइड करण्याचा हा तो फायदा असतो. जेव्हा तुम्ही बॅट हातामध्ये घेऊन धावता त्यावेळेला मात्र बॅट स्लाइड केली पाहिजे. स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृतिचषक ग्रामीण भागातील खऱ्या अर्थानं ग्रामीण भागाचा खेळाडूंचा वर्ल्ड कप म्हणून ज्या स्पर्धेला संबोधलं जातं तिथे जवळजवळ बॅट स्लाइड करण्याचा एकमेव फायदा प्रशांत घरत मॅन फ्रॉम अर्नाळा या खेळाडूला मिळाला होता ऑल इंडिया ओपनमध्ये. यावेळेला सरळ बॅटचा वापर केलाय. फटका तर छान आहे, फिल्डरला निवडलंय, परंतु फिल्डरने काय केलंय, कॅच ड्रॉफ्ट, सेकंड कॅच ड्रॉफ्ट. जयेश दुकटे सारख्या फलंदाजाला तुम्ही जीवनदान देतील तर येणाऱ्या चेंडूंमध्ये गोलंदाजांचा कर्दन काळ ठरला जाईल, यात ती मात्र शंका नाहीये. संघाची धावसंख्या फलकावर 16 वर जाऊन पोहोचले गेले. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न, बॉल अगदी यष्ट्यांच्या वरून निघून जातोय. तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर कोणती धाव येणार नाही. डॉट बॉल. संघाची धावसंख्या 16. आयुषने खूप चांगली बॅटिंग केली. नावाप्रमाणे मात्र आपल्या इनिंगला आयुष्य दिलं असं म्हणायला हरकत नाहीये. वेळेला पुन्हा एकदा मात्र जरूर ट्रॅकला स्पर्श करून चेंडू सरळ निघून जातोय विकेट किपरच्या हातामध्ये. वेगेबरोबर अचूक टप्पा आहे आयुषकडे, नो डाऊट. आयुष एक चांगला गोलंदाज, परफेक्ट ऑलराऊंडर आपल्याला पाहायला मिळतोय. पार्थ शेलार जात आहेत, काहीतरी कानमंत्र देत आहेत, लेदर क्रिकेटचा अनुभव थोडाफार कुठे शेअर करतायत. कारण जर तुमच्याकडे थोडाफार अनुभव असेल, तुम्ही दुसऱ्याला शेअर केलात तर अजून तुमचा अनुभव वाढतो, असा निसर्गाचा नियम आपल्याला पाहायला मिळतो. एक्सपिरियन्स इज द बेस्ट टीचर. चांगला बॉल, परफेक्ट डिलिव्हरी यावेळेला पाहायला मिळते. टप्पा अचूक पद्धतीने. अलीकडच्या काळामध्ये टेनिस बॉल क्रिकेट खूप फास्ट चाललंय, त्यामुळे मात्र यूट्यूब लाईव्ह आल्यामुळे प्रत्येकाला प्रत्येकाच्या खाणाखुणा माहिती पडलेत, त्याचा अभ्यास पुरेपूर करतात आणि त्या अनुषंगाने गोलंदाजी करण्यामध्ये नेहमी सरस ठरताना पाहायला मिळतात. ॲब्सोल्युटली सुपर बॉलिंग बाय आयुष. 16 रन, 3 बॉल लगातार डॉट आलेत भूषणला. इथून मात्र आपण पाहतायत या वेळेला आयुष एकाच ॲक्शनमध्ये अटेम्प्ट करत असताना काय एक्झॅक्टली रनआउटची विकेट मिळेल का, मंकड विकेट हा मात्र शब्द पुसून काढला गेलाय.
डिक्शनरीमधून, म्हणून रनआउटच्या स्वरूपात विकेट मिळते. कधी कधी तुम्हाला स्पोर्ट्समॅनशिप दाखवावी लागते, कारण एक काळ असा होता मंकड विकेट म्हणून ओळखले जायचे, परंतु आता मात्र तो रनआउटच्या स्वरूपात फलंदाज बाद होतो असं गृहीत धरलं जातं. अप्रतिम चांगला फटका आहे ऑफ साईडला. ड्राईव्ह वेदांत पुढे सरसावेल, मिड ऑफचा फिल्डर पुढे सरसावेल. तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर 1 रन मिळेल आणि एकेरीने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 17. 17 या धावसंख्येवर 81 धावांचा पाठलाग करताना आता 64 धावांची आवश्यकता असेल. येणारे बॉल असतील तुमच्याकडे 24 बॉलमध्ये 64 धावा. हे सामन्याचं समीकरण. जय हनुमान फायटर्स टीमला घेऊया एक छोटीशी विश्रांती. षटक क्रमांक 3 पुन्हा एकदा कंटिन्यूस गोलंदाजी करताना पार्थ शेलारला आपण पाहतायत. नुकतीच SKCL स्पर्धा पार पाडली, त्यामध्ये सुद्धा खूप चांगल्या प्रकारचा खेळ त्याचा साकारला. लेदर बॉल क्रिकेटचा अनुभव. प्लॅटफॉर्म मिळतात, व्यासपीठ मिळतं. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर केला गेला. बॉडमॅनचा चांगला वापर केलाय. सिंगल मेल, चांगलं आयोजन. प्रत्येकाच्या हृदयात हे आयोजन मनात घर करून गेलेलं आहे. आतापर्यंत आपण पाहिलं तर जे जे मान्यवर आले त्यांनी मैदानाची तारीफ केली, आयोजनाची तारीफ केली. म्हणून म्हणतात ना की जगाच्या रंगमंचावर असे वावरा की तुमची भूमिका संपल्यानंतर सुद्धा टाळ्या वाजत राहिल्या पाहिजेत. आणि या स्पर्धेसाठी ते नेहमीच हे वाक्य आपल्या हृदयात असतील, यात ती मात्र शंका नाहीये. चांगला बॉल होता. पॅडल स्वीप खेळण्याचा प्रयत्न, पायावर जरूर चेंडू आदळला. पंचांनी वेळ घेतला आणि इथून आपण पाहिलं तर जयेश दुकटेला परतावं लागेल. लेग बिफोर विकेट. काय तेज तर्रार बॉल होता. सुपर बॉलिंग. पोचली गेली. जशी विकेट घेतली सुशांतने सांगितलं थँक्यू डिअर फ्रेंड, कारण खापर फुटलं असतं. जयेश दुकटेने जर हाफ सेंचुरी मारली असते, 81 धावा केल्या असत्या. यावेळेला कंट्रोल नव्हतं. जरूर सरळ चेंडू निघून जाईल 4 धावांकरता. आणि इथून चेतनच्या खात्यामध्ये संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर जाऊन पोहोचते 22. अप्रतिम, ब्युटिफुल डिलिव्हरी, अनबिलिव्हेबल. अलीकडच्या काळामध्ये तुम्हाला फलंदाजांपासून वाचायचं असेल तर तुम्हाला 6 बॉल व्हेरिएशन करावे लागतील आणि तेच केलंय बीटीजो ऑनली. स्किन डीप वैविध्यता गोलंदाजीमध्ये दाखवले. पुन्हा एकदा बॉल तयार. डावकुऱ्या हाताने गोलंदाजी करण्यासाठी सज्ज. यावेळेला फोर्स केला होता, खेळायचा होता ऑन साईडला. बॉल निघून चाललाय लॉंग ऑफ कडे. तत्पूर्वी सिंगल मेल. या सिंगलच्या साह्याने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 23 वर जाऊन पोहोचले गेले. बॉल फेकून झाले ते आतापर्यंत 5. षटक क्रमांक 3 हे प्रगतीपथावर. 23 धावा फलकावर. अजून सुद्धा जर आपण विचार केला तर 58 रनची आवश्यकता आहे. 19 बॉल 58 रन. भूषण आणि चेतन अशी जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. पार्थ चांगला बॉल होता. पायावरचा बॉल, अगदी मनगड्याचा वापर केला. 1 रन मिळेल.
एकच धावेवर सॅटिस्फाईड आणि दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न फेकीपर्यंत जर आपण पाहिलं तर 2 धावा कंप्लीट केल्या जातील. या दुहेरी संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते ती 25 या धावसंख्येवर. आता कुठेतरी खुश असतील वासुदेव सातवी की आपला संघ थोडासा वर आलाय. अभिषेक जाधव आमच्या व्यासपीठावर आहेत. एक अतिशय चांगलं दानशूर व्यक्तिमत्व, नेहमी समाजसेवेचं वसा आणि वारसा जपणारं असं व्यक्तिमत्व औंधे गावातील अनमोल रत्न आपल्याला पाहायला मिळतं. नेहमीच या विभागातील स्पर्धांमध्ये ते मोलाचं सहकार्य करत असतात. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 25. 56 रनची अजून सुद्धा आवश्यकता आहे. आयुषला गोलंदाजी मार्कवर आणलं गेलंय. हा बॉल आपण पाहिला तर आउटसाइडतील लेग स्टंप सोडून जाणारा बॉल आपल्याला पाहायला मिळतो. आज मनोज आराज यांचा जबरदस्त आवाज उद्याच्या दिवसात संडे फंडे करतील. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर 26 वर जाऊन पोहोचले गेले. आयुष राऊंड द विकेटने येतोय. यावेळेला मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर केला गेलाय. फिल्डर त्या ठिकाणी येत आहेत, कॅच कॅरी करतील का, परंतु इथे हॉलीबॉल प्रमाणे पास केला, परंतु वेदांतने धमक दाखवली. जबरदस्त डाईव्ह मारत झेल टिपला गेला आणि फलंदाज बाद होताना आपण पाहू शकतायत. काय कॅच कॅरी केलाय वेदांतच्या आज स्टेटसला राहील यात ती मात्र शंका नाहीये. वेदांत ऍब्सोल्युटली फॅन्टास्टिक. रुपयांचं कॅश प्राइज आलेला आहे. वेदांत दारोठे या खेळाडूला, या फिल्डरला, या भाज्याला मात्र जरूर पारितोषिक आलंय. आज झेल टिपल्याबद्दल धन्यवाद अभिषेकजी जाधव साहेब. आपण उपस्थित राहिलात. उद्याच्या दिवसात ते आवर्जून पुन्हा एकदा भेट देतील या स्पर्धेच्या माध्यमातून. औंधेगाव त्यांच्याचमुळे आम्हाला पाहायला मिळालं. चांगली स्पर्धा लीगच्या फॉर्मॅटमध्ये पाहायला मिळाली आणि मनोज आराज यांनी सुद्धा मात्र व्यतीत केलेले ते वेळ आम्ही विसरणार नाही. यस, व्हाईट बॉलचा इशारा येतोय. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोर कार्डवर 28. सानवी 11 टीम वेट करते नेक्स्ट मॅच साठी. ज्या पद्धतीने एका साईडला जर आपण पाहिलं तर दिनेश सोगले पुन्हा एकदा, मात्र तो वचपा काढतील का दिनेश सोगले कालच्या दिवसातला, याकडे सुद्धा लक्ष असेल. दोन्हीही परम मित्र आहेत. काटिकी टक्कर. ऑन साइडला खेळलाय, खूप चांगला फटका आहे. शॉर्ट पूल, नो चान्स फॉर दिस फिल्डर अँड गेट इट. 1 बाउन्स, 4 रन, 4. बत्तीस धावा झालेत. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न, विकेट किपिंग अचूक आतापर्यंत पाहायला मिळते. भावेश विखंडे 1 रन ऍड होईल वाईटच्या स्वरूपात. संघाची धावसंख्या 33. विजयासाठी अजून सुद्धा आपण पाहिलं तर 48 रनची आवश्यकता आहे. 15 बॉल 48 रन. साहिल पाटील खूप चांगले अपडेट देतात ज्या वेळेला त्यांच्या समोर कॉमेंट्री बॉक्समध्ये असतो. क्विकली अपडेट देण्यामध्ये एक्सपर्ट आहेत. यावेळेला मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न ऑन साईडला खेळला गेलाय. 1 रन तर जरूर मिळेल. मिस टायमिंग स्ट्रोक होत आहेत, धावा येत आहेत, फलक हलतं राहतं, त्यामुळे थोडंसं प्रेशर जे आहे ते कुठेतरी रिलीज होताना पाहायला मिळतं. ज्या वेळेला धावा येत नाही, डॉट बॉल येतात, त्यावेळेला मानसिकतेवर ताण येतो आणि अशा वेळेला तुमची सायकोलॉजी बदलते आणि तुम्ही कुठेतरी विकेट सॅक्रिफाईस करण्याचा प्रयत्न करता. म्हणजे फलक हलतं राहणं फार मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट आहे क्रिकेटच्या खेळामध्ये. या वेळेला जर आपण पाहिलं तर मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर केला गेला. फिल्डर त्या ठिकाणी आहेत किशोर वेखंडे, कोणतीही मिस्टेक करणार नाहीयेत. फलंदाज या ठिकाणी बॅक टू द डगआउट मिस्टर दिवेश डोंगरे गॉन.
प्रीमियर लीग हे फक्त नाव नाही तर ब्रँड आहे. क्वालिटी ऑफ क्रिकेट. अप्रतिम चांगला तर फटका आहे. इनसाइड आउटचा फटका पाहायला मिळतोय. फिल्डर त्या ठिकाणी पुढे सरसावतील. राहुल शेलार यांना आपण पाहतायत फेकी करतील. तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर एकच रनवर समाधान व्यक्त करावं लागेल. षटक क्रमांक कंप्लीट झाले ते 4 षटकांच्या अखेरीस संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 81 धावांचा पाठलाग करताना जाऊन पोहोचते जयनुमान फायटर्स टीम 35 या धावसंख्येवर. विजयासाठी 46 रनची आवश्यकता आहे. येणारे बॉल आहेत तुमच्याकडे 12-23च्या आस्किंग रिक्वायर्ड रन रेटने प्रति षटकामागे खेळावं लागेल. उत्तम दर्जाचं क्रिकेट जे श्रोते जोडले गेलेत विश नेटवर्क या चॅनेलवर त्या सर्वांचं करूया मनपूर्वक सहर्ष सुस्वागतम. चांगला फटका आहे. तेवढी चांगली उमेदीने फिल्डिंग केली. ब्रिलियंट फिल्डिंग. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या 2च्या मदतीने जाऊन पोहोचते 37 या धावसंख्येवर 37. चांगलं क्रिकेट या स्पर्धेच्या माध्यमातून याच मैदानात 1, 2, 3, 4 जानेवारी 2026 म्हसरोली प्रीमियर लीग ही आपल्याला पाहायला मिळेल. तर त्याच डेटला जे आमचे विश नेटवर्कचे इंटायर टीम आहे बहाडोलीचे तिन्ही त्रिमूर्ती अनमोल रत्न बहाडोली प्रीमियर लीग येत्या 1 जानेवारी ते 4 जानेवारी 2026 मध्ये अतिशय जल्लोषात ती स्पर्धा पार पाडली जाईल. ऑन साईडला फोर्स केलंय. पार्थ कोणतीही चुकी करणार नाहीये. अलगत मात्र यावेळेला झेल टिपलाय. फलंदाज बाद. बॅक टू द डगआउट. वेदांच्या खात्यामध्ये अजून एक सफलता गॉन. चांगला बॉल. यावेळेला बॅटची एज. अजून एक सफलता हाती लागले. वेदांत दारोटे काय गोलंदाजी करताना आपल्या खांद्याचा पुरेपूर वापर करतोय. एनर्जेटिक गोलंदाजी यावेळेला आपण पाहू शकतायत. अचूक लाईन अँड लेनचा राजा. मॅग्निफिसंट बॉलिंग. तुमच्याकडे अचूक टप्पा आणि अचूक टप्प्यावर मात्र फलंदाजाला डिलिव्हरी. ग्रेट डिलिव्हरी. सुपर हॅट्रिक बॉल होता परंतु बॅटची एज हलकीशी जरूर पाहायला मिळाली. भावेश विकंडे थोडेसे नाखुश आपल्या कामगिरीवर. सेकंड विकेट हॅट्रिकचा मान मिळाला असता याच आजच्या दिवसामध्ये जितेंद्र पवार नंतर तो दुसऱ्या रँकिंगवर पाहायला मिळाला असता विकेट हॅट्रिकच्या यादीमध्ये. परंतु इथून मात्र कॅच कॅरी करू शकले नाहीत. कोणताही विकेट किपर फिल्डर मात्र जाणून मजून झेल सोडत नाही. एकतर त्याचं कॉन्सन्ट्रेशन लॅप्स होतं. आता मात्र क्लीन बोल्डच्या माध्यमातून आपण पाहू शकतायत सुपर बॉलिंग. फर्निचर डिस्ट्रॉयड. वेदांत आक्रमकतेचा सितारा जरूर दर्शवत असताना फलंदाज बाद होत आहेत. संघाची धावसंख्या फलकावर 37. आता विजयासाठी 44 रन 6 बॉल. वेळेला आपण पाहिलं तर हा बॉल व्हाईट बॉलचा इशारा येतोय. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोर कार्डवर
जाऊन पोहोचते एक धावेच्या मदतीने 38 या धावसंख्येवर. 38 रन्स ऑन दी बोर्ड लागल्यात आहेत. या वेळेला ऑन साइडला फटका तर छान आहे, परंतु विकेट मिळण्याचे चान्सेस निर्माण होतील. यस, विकेट डाऊन. ग्रेट कॅच वेदांत. वेदांत आणि फक्त फ्रेम मध्ये वेदांत. ग्रेट डिलिव्हरी, सुपर, अप्रतिम, चांगला बॉल पाहायला मिळतोय. गोलंदाज आपण पाहिलं तर कनिश अक्रे. कनिश अक्रे, विजय अक्रे सरांचा चिरंजीव. सुपर, पुन्हा एकदा त्याच पद्धतीने गोलंदाजी करताना आपण पाहत आहेत. लेदर बॉल जरूर आपण पाहतायत. पालघरमध्ये प्रॅक्टिस जरूर सुरू असते आणि त्या अनुषंगाने लगेच स्पष्टपणे दिसतं त्याचा बॉलिंग आर्म ऍक्शन. पुन्हा एकदा त्याच पद्धतीने सार्थक पाटीलला पुन्हा एकदा पाहावंच लागेल नॉन स्ट्राईक एंडला. मानस एका साईडला आपण पाहतायत, सार्थक नॉन स्ट्राईक एंडला पाहतच राहतायत की हे बॉल डॉट जातायत तरी कसे. पुन्हा एकदा बॉल तयार. 4 बॉलचा खेळ झालाय, शेवटच्या फक्त 2 बॉलचा खेळ शेष. यावेळेला आपण पाहिलं तर खूप चांगल्या पद्धतीने चेंडूला खेळून काढलंय. लॉंगॉन मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. 1 रन मिळेल. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर जाऊन पोहोचते 39-39. यानंतर दोन्ही संघ सज्ज राहा. सान्वी 11 वर्सेस श्री सिद्धिविनायक वॉरियर्स. सुजित पवार यांचा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. वासुदेव सातवी यांचा संघ आपण पाहू शकतायत. आणि अशा प्रकारे विजयावर शिक्कामोर्तब करत असताना संघ श्रवण 11, कॉंग्रॅच्युलेशन, अभिनंदन. जयहनुमान फायटर्स टीम पुन्हा एकदा फाईट करत असताना पाहायला मिळाली. आणि आता मात्र सान्वी 11 टीम, जितेंद्र पवार अँड ब्रिगेड टीम मैदानाच्या आतमध्ये जात असताना वैभव शेलार यांना आपण पाहतायत. ॲब्सोल्युटली